हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी। अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी मेथीची भाजी। तर चला, इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे, त्याला स्वच्छ धुवून मी इथे निथळायला ठेवलेला आहे। बघा, इथे मी भाजी निथळतीये तोवर आपण वाटणाची तयारी करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून, आणि 7 ते 8 इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे बघा, आणि एक छोटी वाटी जी आहे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेले शेंगदाणे आहे, हे त्याला थोडंसं फटकून घेतलेलं आहे बघा। इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। आता तुम्ही बघू शकता, ह्या मिश्रणाला मी मिक्सरमध्ये फिरवलं। हे मिश्रण जे आहे जाडसर आहे, तर याच्यामध्ये मी साधारण 1 कप भर पाणी टाकणार आहे आणि याला व्यवस्थित असं बारीक असं वाटून घेणार आहे बघा। तर इथे आपलं शेंगदाण्याचं जे वाटण आहे ते अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे। तर चला, आता आपण फोडणीची तयारी करूया। हे बघा, अगदी एकदम बारीक असं मी याला मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे बघा। तर चला, इथे मी अर्धी वाटी जे आहे तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे। आता याच्यामध्ये मी मेथी जी आहे, आपण जी निथळायला मेथी ठेवली होती ती इथे टाकून घेणार आहे। तर एक जुडी मेथी घेतली होती मी इथे सर्व मेथी मी टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित असं परतवू देणार आहे। आपल्याला ह्या मेथीला तेलामध्येच व्यवस्थित असं परतवू द्यायचं आहे। याची काडी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये याला परतवू द्यायचं आहे। तर याचा थोडासा कलर चेंज होईल बघा, व्यवस्थित अशी परतल्या गेल्यानंतर। तर मी गॅसची फ्लेम जी आहे फुल ठेवलेली आहे। आपल्याला फुल आचेवरतीच ही जी भाजी आहे पूर्ण शिजवायची आहे बघा। तर इथे मी असंच 2 मिनटं ह्या भाजीला सोडून देणार आहे, जेणेकरून ती व्यवस्थित अशी शिजेल। तर तुम्ही बघू शकता, आपल्या भाजीचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये फिरवून ठेवलेलं वाटण जे आहे ते इथे टाकून घेणार आहोत। तर मी इथे सर्व वाटण टाकून घेणार आहे। याच्यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून हे भांडं जे आहे विसळून टाकणार आहे बघा। तर इथे मी जे वाटण आहे ते मिक्सरमधल्या भांड्यामध्ये अजून 1 ग्लास, साधारण 1 ग्लास मी पाणी, टोटल 1 ग्लास पाणी टाकून मी इथे हे वाटण टाकून घेतलेलं आहे। अजून अर्धा ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, आपली भाजी जी आहे थोडीशी घट्ट आहे, आपल्याला मीडियम अशी ही भाजी हवी आहे। तर आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास जे आहे पाणी टाकून घेणार आहे। टोटल आपण 2 ग्लासला थोडंसं कमी असं पाणी टाकणार आहोत। सर्वात अगोदर वाटण जेव्हा आपण वाटत होतो, तर मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण याचं जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवत होतो तेव्हा आपण 1 कपभर पाणी टाकलं होतं, आणि आत्ता टोटल आपण 1.5 ग्लास पाणी टाकलं, म्हणजेच 2 ग्लासला थोडंसं कमी आपण इथे पाणी वापरलेलं आहे बघा। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि वापस एकदा ह्या भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून मीठ जे आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आणि आपली भाजी व्यवस्थित अशी शिजेल। तर चला, आता फुल आचेवरती आपल्याला याला छानशी अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, आपल्या भाजीला छानशी अशी उकळी आलेली आहे। आता याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे आणि अजून 2 मिनटं याला साधारण उकळू देणार आहे। तर तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। आपली इथे भाजी जी आहे ती तयार आहे। तरी आपण एकदा चेक करूया, या भाजीची जी काडी आहे ती आपण चेक करूया नरम शिजली की नाही। तर इथे मी चेक करते बघा, व्यवस्थित अशी आपली भाजी जी आहे शिजलेली आहे, एकदम नरम इथे काडी शिजलेली आहे बघा। आपली भाजी बनून तयार आहे। आता गॅसची फ्लेम जी आहे मी बंद करणार आहे, गॅस जो आहे मी बंद करून घेणार आहे आणि ह्या भाजीला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर चला, एका बाउलमध्ये आपण ह्या भाजीला काढून घेऊया। तर इथे आपली मेथीची जी भाजी आहे एकदम परफेक्ट इथे मेथीची भाजी बनून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भाजी नक्की ट्राय करा, अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी ही भाजी आहे, टेस्टी पौष्टिक अशी ही भाजी आहे। नक्की ट्राय करा। धन्यवाद।